योजना सर्वात मोठी अपडेट 1500 प्लस 600 रुपयांची वाढ 2100 रुपयाबाबत झाला मोठा निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाबाबत आलेले आहे सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आज तारीख आहे 12 ऑगस्ट आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 2100 रुपये लाडक्या बहिणीला कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार याबाबत आलेले आहे सर्वात मोठी अपडेट। झाला सर्वात मोठा शासनाचा निर्णय। आता शासन निर्णय काय झालेला आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। तर नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, नमस्कार, आजची अपडेट 1500 ऐवजी 2100 रुपये आली मोठी गुड न्यूज। तर बघा, महायुती सरकारतर्फे लाडक्या बहिणींना दर महिन्याला मासिक वेतन लाडकी बहीण योजनेमधून जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे सध्या पैसे जमा होत आहेत। त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आजची अपडेट 1500 रुपयाऐवजी लाडक्या बहिणीला मिळणार 2100 रुपये आली मोठी गुड न्यूज। बहिणींसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर आता हे 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार, ते कधी मिळणार त्या अगोदर बघा, लाडक्या बहिणींना तसेच महाराष्ट्र राज्यातील महिलांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे खुशखबर, आनंदाची बातमी। तर बघा, पिंक ई रिक्षा वितरण सोहळा कोल्हापूरमध्ये बघा जवळपास 10,000 महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेलं आहे। महिलांना हे रक्षाबंधनचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। तर बघा, आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून बघा हे त्यांनी सविस्तर या संदर्भात अपडेट दिलेली आहे। तर तुम्ही ही दृश्य पाहू शकता, ही पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेली आहे। तर बघा, भरपूर महिला ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरत होत्या अशा भरपूर महिलांना ही पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, आता आपण पुढची अपडेट पाहूया। तर आजची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। तर आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे की पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। 921 कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरी खुशखबर आहे, राज्यामध्ये 10,000 लाडक्या बहिणींना पिंक ई रिक्षा देणार अशी माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली होती। आणि त्यानंतर बघा, तुम्ही या ठिकाणी ही दृश्य पाहू शकता, पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, तिसरी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता योग्य वेळी वाढवणार, योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार। ठीक आहे, आता त्यानंतर बघा पुढची आपण अपडेट पाहूया। त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत चॅनलतर्फे एक गिव्हअवे ठेवण्यात आलेला आहे। आपल्या चॅनलतर्फे पैठणी साडी वाटप केली जाणार आहे, फ्रीमध्ये पैठणी साडीचं वाटप होणार आहे। तर बघा, आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। ज्या दिवशी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी फ्रीमध्ये 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील। तर या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडी वाटप करण्यात येणार आहे आपल्या चॅनलतर्फे। त्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। आता सर्व जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, या सर्व जिल्ह्यात आता 2100 रुपये वाटप होणार आहेत, पण कधी होणार मग असा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर 2100 रुपये वाटप होणार असा भरपूर बहिणींचा प्रश्न आहे। मग नंदुरबार जिल्ह्यात कधी 2100 रुपये वाटप होणार, धुळे जिल्ह्यात कधी 2100 वाटप होणार, जळगाव जिल्ह्यामध्ये 2100 रुपये कधी, नाशिक जिल्ह्यामध्ये 2100 रुपये कधी वाटप होणार, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा कधी 2100 रुपये येणार, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा। तर हे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील। तर या जिल्ह्यामध्ये आता 1500 प्लस 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये कधी वाटप होणार त्या संदर्भात आलेले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे। तर आता बघा, लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एकूण टोटल 13 हप्ते जमा झालेले आहेत। 13वा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त वाटप करण्यात आलेला आहे। 13व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। बघा, 1500 गुणिले टोटल 13 हप्ते मिळाले म्हणजे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत टोटल 19,500 रुपये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत टोटल जमा करण्यात आलेले आहेत, जमा झालेले आहेत।
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आता 2100 रुपयाबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे। त्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे लाडक्या बहिणींना खुशखबर। त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या पैशाचा बंदोबस्त सरकारने करून ठेवला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 5 वर्ष ही योजना चालणार याची हमी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वांनी दिलेली आहे। म्हणजे बघा, पैशाचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे, सरकारने त्या संदर्भात तरतूद केलेली आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। म्हणजे ही योजना 5 वर्ष चालणार आहे, कोणतीही अडचण या योजनेमध्ये मिळणार नाही, तुम्हाला 5 वर्ष दर महिन्याला पैसे मिळतच राहणार। तसेच बघा, काही महिलांना या योजनेतून 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत दर महिन्याला। त्या बहिणी कोणत्या आहेत? नवीन शासन निर्णय झालेला आहे का? तर बघा, या संदर्भात ऑलरेडी निर्णय झालेला होता। तर बघा, ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनाचा लाभ घेतात अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत। त्या एकतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा लाडकी बहीण योजनेचा। तसेच ज्या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 1500 ऐवजी 500 रुपये जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये खालील काही कारणे आहेत ज्या कारणांमुळे तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाही। तर पहिलं कारण आहे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे। दुसरं कारण आहे तुमच्याकडे 4 व्हीलर असणे। तिसरं कारण आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमचं वय 21पेक्षा कमी असणे किंवा 65पेक्षा जास्त असणे। ठीक आहे। तुम्ही सरकारी नोकरीला असणे किंवा तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीला असणे किंवा तुम्ही टॅक्स भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही। ह्या सर्व कारणांमुळे लाभ मिळणार नाही, लाभ तुमचा बंद होणार। तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना देणार महायुती सरकार 2100 रुपये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 1500चे 2100 करणार, 2100चे 2500 करणार, 2500चे 3000 करणार। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक ताकद वाढेल त्यावेळेस हा निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच देवाभाऊंनी सुद्धा क्लिअर केलेलं आहे की 2100 रुपये आम्ही देणार आहोत, 5 वर्षामध्ये हे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। आता त्या संदर्भात मोठी जबरदस्त अपडेट आलेली आहे, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा भरपूर वेळा हे भाषणामध्ये क्लिअर केलेलं आहे की 2100 रुपये देणार, आर्थिक परिस्थिती सुधारली की, असा त्यांनी उल्लेख केला होता। ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, महायुती सरकार आता देणार बहिणींना 2100 रुपये। झाली मोठी घोषणा, आलेली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। बघा, पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊ म्हणाले होते की 2100 रुपये आम्ही योग्य वेळी देणार आहोत, वचन पूर्ण करणार आहोत। परंतु काल त्यांनी एका भाषणामध्ये या संदर्भात उल्लेख केलेला आहे। खुशखबर, खुशखबर, खुशखबर। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना दिलेले आहे मोठी गुड न्यूज। देवाभाऊ म्हणाले 2100 रुपयाबाबत त्यांनी दिलेली आहे खुशखबर। आता देवाभाऊंनी लाडक्या ताईंना, माता बहिणींना काय खुशखबर दिलेली आहे त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, 2100 रुपयेचा निर्णय आता घेतला जाऊ शकतो, कारण की या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याची कळत आहे, अशी सूत्रांची माहिती मिळत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे 2100 रुपये निर्णयाबाबत। तर आता आपण पुढची अपडेट पाहूया। तर लाडक्या बहिणींचा आता हप्ता वाढवण्याबाबत आज भाषणामध्ये बघा, कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊंनी पुनरुच्चार केलेला आहे, त्यामुळे 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार। या संदर्भात आता मोठा डिसिजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे बघा, आता निवडणूक प्रक्रियासुद्धा जवळ आलेली आहे, त्यामुळे कदाचित जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका अगोदर 2100 रुपये निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी सध्या मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे। त्यामुळे खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत की आता लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जातील। तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ही योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील, योग्य वेळी निधीमध्ये वाढ होईल असं मुख्यमंत्री देवाभाऊ सुद्धा म्हणाले आहेत। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे, ही योजना पुढे अशीच सुरू राहील असं त्यांनी शब्द दिलेला आहे। तसेच देवाभाऊ म्हणाले भाषणादरम्यान की लाडक्या बहिणींच्या प्रेमाने, आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो असं देवाभाऊ म्हणाले। लवकरच हप्ता वाढ करू 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत। तसेच बघा, लाडक्या बहिणी पाठीशी होत्या म्हणून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलोय, ही योजना 5 वर्ष कायम सुरू राहील, 2100 रुपये तुमचा हप्ता नक्कीच वाढवला जाईल असं सुद्धा देवाभाऊ म्हणाले आहेत। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना 2100 रुपयाबाबत आलेली आहे मोठी बातमी।
तर बघा, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील. योग्य वेळी निधीमध्ये वाढ होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वाटतं का आता सध्या निवडणूक प्रक्रिया जवळ आलेली आहे, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 2100 बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो का? तुमचं वैयक्तिक मत कमेंटमध्ये सांगा. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सध्या लाडक्या बहिणींना दिली जाणारी जी रक्कम आहे दर महिन्याला, ती आहे 1500 रुपये आणि ती केली जाणार 2100 रुपये, म्हणजे थेट 600 रुपयाची वाढ केली जाणार. सर्व जिल्ह्यातील महिला पात्र असणार. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे तुम्हाला आत्ता 1500चा मेसेज येतोय, त्याऐवजी 2100चा मेसेज येणार आहे ज्यावेळेस शासन निर्णय होईल 2100 रुपयेबाबत. म्हणजे सध्या तुम्हाला 1500 रुपयाचं गिफ्ट मिळतंय, त्याऐवजी तुम्हाला थेट 600 प्लस म्हणजे 2100चं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना 13वा हप्ता नुकताच रक्षाबंधन सणानिमित्त जमा झालेला आहे. आता 14वा हप्ता कधी जमा होऊ शकतो? एकतर स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावरती खूप कमी चान्सेस आहेत, परंतु जास्त हाय चान्सेस आहेत गौरी गणपतीच्या सणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑगस्टचा हप्ता जमा होईल आणि 2100 रुपये सुद्धा लवकरच बहिणींना मिळणार आहेत.